जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांच्या मधल्या व्यवहाराविषयी बोलणार आहोत. मुलांच्या खूप तक्रारी असतात आईवडिलांप्रती. आम्हाला ते सांगतात नेहमी. मुलं नेहमी आईवडिलांविषयी बोलत असतात, म्हणजे की आमची आई खूप कटकट करते, सगळा दिवस कटकटच करत असते. आम्ही अगदी त्रासून जातो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कटकट करते. किती समजावलं तरी ऐकत नाही, तेच करत राहते. मग आमचं डोकंच फिरतं. मग आम्ही गृहीतच धरून चालतो की हिचा स्वभावच हा असा आहे, ही तही असंच करणार आहे. मग ती तशीच ती कटकट करत राहते. आम्हाला जे करायचं तेच आम्ही करत राहतो. आता आईवडिलांनी याचा विचार करायला हवा की मुलांची सायकॉलॉजी अशा पद्धतीनं बिघडते आणि तेव्हा आपण पालक कायम बोंबाबोंब करत राहतो की मुलं आमचं ऐकतच नाहीत. आजकालची मुलं तर अजिबात आईचं पालकांचं ऐकत नाहीत. आम्ही तर आमच्या आईवडिलांचं सगळंच ऐकत होतो. ते काहीही बोलले तर आम्ही त्यांना उलटून उत्तर कधीच दिलं नाही. पण आजकालची मुलं तर तोंडावरच बोलतात. म्हणून आईवडिलांनी याचा विचार करायची गरज आहे की याचं कारण काय असू शकेल, कशामुळे हे असं घडतंय. ज्या कटकटीच्या गोष्टी आहेत त्या स्वतःच्या आत शोधा की बघा काय आहे, का आपण कटकट करतोय. आम्हाला फ्लोरिडामध्ये एक ताई भेटल्या होत्या. तरुण होत्या, शिकल्या सवरलेल्या होत्या, हाय सोसायटीमधल्या होत्या. त्या एकदा आमच्याकडे तिथे सत्संगात आल्या आणि सगळं ऐकत होत्या त्या. आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला काही विचारायचं तर विचारा. तर सांगायला लागली की तुमच्या या सगळ्या आत्म्या परमात्म्याच्या गोष्टी काही माझ्या डोक्यामध्ये शिरत नाहीत, पण माझा एक प्रश्न आहे जो मला खूप सतावतो आणि त्याचं उत्तर मला मिळत नाही. तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं काहीतरी मला उत्तर द्या आणि मला मार्ग दाखवा. आम्ही विचारलं काय प्रश्न आहे तुमचा. तर म्हणायला लागली की मी खूप सुखात आहे, मला काहीही दुःख नाही आहे, फक्त दुःख एकाच गोष्टीचं आहे आणि ते आहे की माझ्यात आणि माझ्या मुलांच्यामध्ये कायम डिफरन्सेस आहेत, मतभेद आहेत. ते माझं काही ऐकतच नाहीत. सगळा दिवस माझ्या डोक्यात फक्त हाच विचार असतो की तो हे नाही करत, तो तसा नाही वागत. ते सकाळी शाळेत माझा मुलगा जातो तेव्हापासून माझ्या डोक्यात तेच सुरू आहे. कारण त्याची वागणूक माझ्याशी तो नीट वागत नाही. आम्ही तिला विचारलं काय उणीवा आहेत मुलामध्ये, त्याला काय वय आहे त्याचं. तर ती ताई म्हणाली की त्याचं वय 16 वर्ष आहे. अमेरिकेत 16 वर्ष म्हणजे इथे कॉमन गोष्ट हीच आहे की मुलं एखाद्या गर्लफ्रेंडच्या चक्रात असतात. आपल्या भारतीय मुलांचं जर एखाद्या अमेरिकन किंवा एखाद्या इतर मुलीशी प्रकरण सुरू झालं तर मग आईवडिलांना इतका त्रास होतो, इतकं दुःख होतं. तर आम्ही तिला विचारलं की तुझा मुलगा एखाद्या गर्लफ्रेंडच्या लफड्यात अडकलेला आहे का. तर म्हणाली नाही, खूप चांगला आहे, खूप सरळ आहे, अशा भानगडीत तर तो कधी पडेल असा नाही आहे, खूप चांगला आहे तो. आणि मग काय त्रास आहे आणखी, मुलगा अभ्यास करत नाही का. तर आई म्हणायला लागली की नाही माझा मुलगा तर इतका हुशार आहे, 95-97 स्कोर असतो नेहमी. अरे वा, इतका हुशार आहे. खेळामध्ये स्पोर्ट्समध्ये तर कायम तो मेडल्स जिंकून आणतो, इतका हुशार आहे. तर मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या बाबतीत. तर म्हणाली की एकच त्रास आहे, माझा मुलगा घरात इतका पसारा करतो, वस्तू व्यवस्थित ठेवतो घरभर. मी घर इतकं नीटनेटकं साफ करते,
पण जे हाताला येईल इकडे तिकडे फेकतो, शाळेतून आल्यावर त्याचे बूट इकडे तिकडे फिरतो, मोजे इकडे तिकडे फेकतो, त्याची पुस्तकं कुठेही पडलेली असतात, TV बघतो तर तो बंदच करायला विसरून जातो. इतकं अस्ताव्यस्त पसरून घाण करून ठेवतो. त्याची खोली बघितली तर पाय नाही ठेवू शकणार अशी त्याची खोली असते. खूपच पसारा करून ठेवतो. त्यामुळे मला इतका त्रास होतो. माझ्या डोक्यात इतका राग येतो ना, जेव्हा तो शाळेत जातो ना सकाळी 8 वाजल्यापासून, तेव्हापासून 3:30 पर्यंत माझ्या डोक्यात तेच चालू असतं की जेव्हा तो येईल त्याला मी आता हे सुनावीन, ते बोलीन, मी त्याला असं झापीन. हे असं तर नाही चालणार. आम्ही त्या ताईला विचारलं की अशी रोज तुम्ही कटकट करत असता तर मुलगा सुधारलाय का तुमचा? तर म्हणाली, नाही, तो तर जसाच्या तसाच आहे, त्यात काही बदल झालेला नाही. म्हणजे तुमच्या हे लक्षात यायला हवं की आपण जी कटकट करतो ना त्याचा काही परिणाम होत नाही. आपली कटकट वाया जाते. तुम्ही जे काही बोलत राहता मुलांना ते ऐकायचं नसतं, तर मग अशा बोलण्याचा फायदाच काय सांगा? तुम्ही जर इंटेलिजंट आहात आणि तुमच्या आत जर स्वाभिमानासारखी गोष्ट असेल तर एवढं तर नक्कीच विचार करायचा, आपण जे बोलू ते शब्द जर समोरचा झेलत नसेल तर तो शब्द बोलायची गरजच काय? काय इतकं आपला शब्द वायफळ आहे का? आपल्या म्हणण्यात वजन असायला हवं की समोरच्या पर्यंत ते पोहोचेल. लोक टेबल टेनिसच्या बॉल सारखे शब्द बडबडतात. अरे, क्रिकेट सारखे फेका आणि समोरच्याला क्लीन बोल्ड करून टाका, असे शब्द यायला हवेत. त्या शब्दांना वजन हवं, त्यात वचनबद्धता हवी, पावर हवी आपल्या बोलण्यामध्ये. जर पावर नसेल तर तसे शब्द बोलण्यात काय अर्थ आहे? ऐकलेच जाणार नसतील तेवढी क्षमता त्या शब्दात नाही तर गप्प बसा, मौन बाळगा. त्यातली शक्ती बघा, मौनामधली शक्ती बघा किती जबरदस्त असते. त्या ताईंना आम्ही विचारलं की तुमचे पती काही बोलतात का हो? ते आपल्या मुलाला रागावतात का बरं? कटकट करतात का? तर ती म्हणाली, ते जर बोलत असते ना तर माझ्यावर ही वेळच आली नसती. ते तर काही बोलत नाहीत माझे पती. माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडणच यावरून होतं. हेच कारण असतं की तुम्ही काहीच बोलत नाही, मीच सगळं बोलतेय. मीच ठेका घेतलाय का? तुमचं तुमच्या मुलाबाबतीत काही कर्तव्य नाही आहे का? काहीच बोलत नाही तुम्ही, एक शब्द बोलत नाही तुम्ही. तर आम्ही तिला विचारलं, कधी तुमच्या मिस्टरांनी तुमच्या मुलाला काही सांगितलं तर त्यांचं म्हणणं तो ऐकतो का ऐकत नाही? अरे, वडिलांनी सांगितलं तर लगेच ऐकतो, माझं मात्र ऐकतच नाही. तर आम्ही म्हटलं, या छोट्याशा गोष्टीवरून लक्षात यायला हवं की तुझं बोलणं व्यर्थ आहे. वडील एकदाच काहीतरी सांगतात 15 दिवस, महिन्यातून एकदा, तर मुलगा ती गोष्ट नक्की ऐकतो आणि तसं वागतो. पण तू सांगितलेलं कुठे गेलं? त्यात काही परिणामच नाही. तुझ्या नवऱ्याच्या बोलण्यातल्या सामर्थ्याचं कौतुक कर आणि त्याच्याप्रमाणे वाग, त्यांच्यासारखं वाग. आणि मग बघ तुझा मुलगा तुझ्याशी कसा वागतो. त्यालाही शांती, तुलाही शांती. तुम्हा नवरा बायकोंची मुलांमुळे जी भांडण होतात ती सुद्धा बंद होतील. नेहमी नवरा बायकोमधल्या भांडणात 50% वाढ होते ती मुलांच्या येण्यानंतर, आणि ती भांडणं मुलांवरूनच होतात. आणि मुलं तर इतकी स्मार्ट असतात, ती पालकांची भांडणं बघतात त्यावेळी दोघांच्या मानसिकतेचा अभ्यास करतात. म्हणजे आता आपला फायदा दोघांच्या भांडणात कुणाच्या बाजूने होणार आहे? म्हणजे उंदीर मांजराची मारामारी होते तेव्हा तिसरी चिचुंद्री घेऊन जाते ना उंदराला. हे समजत नाही आणि दोघंही भांडत राहतात मुलांसमोर. तर म्हणून त्या ताईला सांगितलं, अरे, इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही आपल्या डोक्यावर इतका ताण का घेताय? प्रत्येक गोष्टीत तुला सुख मिळालंय, फक्त इतकंच दुःख आहे की मुलगा पसारा खूप करतो. नाहीतरी सगळं तुलाच आवरावं आणि साफ करावं लागतं. तर म्हणाली, आणखी कोण करणार? मीच करते, कोणीच करत नाही. म्हणजे जर तुलाच करावं लागतं तर
मनाला कष्ट देण्याऐवजी हाताने कष्ट कर, काम कर. तसंही तुलाच करावं लागतं की नाही तर ती तुलाच करावं लागणार आहे. तर मग कटकट न करता प्रेमाने कर. बघ त्याचा काय परिणाम होतो. एक गोष्ट नक्की ठरव की मी मुलाशी एकदाही रागवून बोलणार नाही, कटकट करणार नाही. आणि बंद कर सगळं, अगदी मौन बाळग, काहीच बोलू नको याविषयी. आणि परिणाम बघ. आणि ती गोष्ट त्या ताईच्या डोक्यात पक्की बसली. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्ही जे म्हणताय तसंच वागीन. पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा जेव्हा अमेरिकेला गेलो, तर आमचं जेव्हा पहिलं शिबिर होतं, तर ती इतकी दूरवरून विमान प्रवास करून आली. आम्ही विचारलं, कशा तुमच्या घरात सगळं ठीक आहे ना? तर म्हणाली, काय सांगू, इतकी शांती झाली आहे. आता माझा मुलगा इतका सरळ झाला आहे ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मौन बाळगलं आणि अजिबात बोलणं कटकट करणं बंद केलं. त्यानंतर मुलगा आपोआप सगळं व्यवस्थित ठेवायला लागला आणि आता मला काही करावं लागत नाही. घरात शांतता. नवरा पण इतका खुश की विचारत असतो की निरुमांना कधी बोलवायचं घरी. आपण आपल्या सगळ्या मित्रमंडळींना बोलवू आणि सांगू की बघा, आपल्या पालकांच्या काय चुका होता ते समजून घ्या, शिकून घ्या. छोटीशी समजूत आपल्या जीवनात आली ना तर किती प्रश्न सुटू शकतात सगळे. आणि बघा, मुलालाही किती शांतता लाभते. तोही अभ्यासात प्रगती करतोय, मेडिकलला गेलाय. म्हणजे कटकट करण्याने मुलांची सायकॉलॉजी डिस्टर्ब होते. मग ते ऐकेनासे होतात आणि मग आपल्याला आणखी जास्त त्रास होतो. आईवडील इतके त्रासून जातात. कधी कधी आईवडील यांच्यामध्ये जर बघितलं ना तर कटकट कोण जास्त करतं असं आम्ही मुलांना विचारतो, तर मुलं कायम हे सांगतात की आमची आईच जास्त कटकट करते, वडील कमी करतात. खूप कमी मुलं असं सांगतात की आमचे वडील कटकट करतात, आई कमी करते. तर त्याचाही खूप वाईट परिणाम होतो. मुलगा असेल तर जास्त कटकट वडिलांची असते आणि मुलीच्या मागे जास्त कटकट आईची असते. कारण आई नेहमीच अपेक्षा करते की ठराविक कामं माझ्या मुलीने केलीच पाहिजेत. कामावरून बऱ्याचदा खूप कटकट होते आई आणि मुलांमध्ये. आणि बघा, वडिलांची काही कामं असतात. मुलं जेव्हा थोडी मोठी होतात ना तेव्हा वडील बाहेरची कामं मुलांना सांगतात ते करत नाहीत. पण टीनेजपर्यंत आई आणि मुलांच्यामध्ये जास्त होतं. पुढे घरातली छोटी छोटी काही कामं सांगितली मुलांना. आजकालच्या मुलांना तर अशी कामं करणं अजिबात आवडत नाही. त्यांना कम्प्युटरवर बसायला आवडतं, त्यांना TV बघायला आवडतो, गेम्स खेळायला खूप आवडतं. पण त्यांना काम सांगितलं की काही ना काही बहाणा करतात. म्हणजे मला अभ्यास करायचा आहे, माझा होमवर्क राहिलेला आहे, मला तर दुसरंच एक काम आहे, माझ्या मित्राच्या घरी अभ्यासाला जायचं आहे, अशी काहीही कारणं सांगतात आणि कामं करत नाहीत. मग अशा वेळी आईला खूप राग येतो आणि ती खूप कटकट करते. अशा वेळी मुलं मग सावध, हुशार होतात. ते काय करतात, आईनं काही सांगितलं तर म्हणतात, आई तुझं काम इतकं महत्त्वाचं नाही, बाबांनी आणखी एक काम सांगितलंय ते मला आधी करायचंय, ते मी आधी करतो. आता आई बाबांना कसं काय विचारणार, ती घाबरते. तर असा तो चकवा देतो मुलगा आणि वेडं ठरवतो आईला. आणि वडिलांच्या बाबतीत असं घडतं तर वडिलांना चकवा देतात ही मुलं. आणि आईचं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी बाहेर गेलो होतो, म्हणून तुमचं काम केलं नाही मी. बघा मुलं कशी हुलकावणी देतात आईवडिलांना. आणि आईवडिलांना कळतही नाही की हे आपल्याला चकवत आहेत. कित्येकदा तर मुलं असं काही डोकं चालवतात की आपण आश्चर्यचकित होतो. लहान मुलं असतात ना, ती कशी हुलकावण्या देतात. लहान मुलांना आपण जर ऑब्झर्व केलं असेल तर आपली मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की आता अभ्यास करायला बस बेटा, आता खेळणं बंद कर, अभ्यास करायला बस, तर बसतात, घाबरून बसतात. 5-6 वर्षाचा मुलगा असेल तर तो बसतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी 2 मिनिटंसुद्धा अभ्यास करत नाही की मम्मी मला पाणी प्यायचंय.
मग आई त्याला पाणी आणून देते आणि मग आणखी 2 मिनटं जातात आणि मम्मी मला शू 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 लागली आहे. तर मम्मी अरे चल पटकन करून ये बरं. मग थोड्या वेळाने 5 मिनटं होत नाही तर मम्मी पोटात दुखतंय. अशा वेळी ती आई इतकी हैराण होते आणि आणखी रागावून जर अभ्यासाला बसवलं की भोकाड पसरून रडायला लागतात. माझ्या पोटात दुखतंय. खरं तर काही होत नसतं, पण त्याला खेळायला दिलं की सगळं पोटात दुखणं वगैरे सगळं बंद होतं मग त्याचं. कशी बघा मुलं हुशार असतात. असा सगळा त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करा, कशी वागतात मुलं. मग त्रासून जातात पालक. जाऊ दे काय करायचं करा, तुम्हाला काय करायचं ते करा. कधी कधी मुलं काय करतात त्या हिशोबाने त्यांच्या इच्छेनुसार आई वडील पालक यांनी काही गोष्टी केल्या नाही. म्हणजे त्यांना जर समजा फिरायला जायचं असेल किंवा हॉटेलमध्ये जायचं असेल किंवा पिक्चर बघायला जायचं आहे तर हट्ट करून पैसे तर मागतात आईकडे. स्पेशली टीनेजची मुलं आईकडेच पैसे मागतात आधी. आई मला पिक्चर बघायचा आहे, मी आणि माझे सगळे फ्रेंड्स जाणार आहोत, तू मला थोडे पैसे दे ना, 300 रुपये दे, पिक्चर बघायला जायचे. तर मग आई ऐकवणार नाही. आता तर 4च दिवस झाले बघून आला, आता लगेच दुसरा कशाला बघायचा आहे, नाही जायचं, अभ्यास कर, परीक्षा जवळ आली आहे. म्हणजे जवळ असो किंवा लांब असो मला तर जायचंच आहे असा तो हट्ट करतो. मग तर जर मम्मीने पैसे दिले नाही तर म्हणाली जा तुझ्या डॅडींकडे जायची तर हिंमत नाही. मग काय करणार, आधी तिला खूप त्रास देणार, मग गोड गोड बोलणार, नाहीच मानलं तर आणखी त्रास देणार. इतकंच काय तर रुसूनही बसणार. रुसून बसल्यावर खाणं पिणं सगळं बंद करून टाकणार. चेहरा पाडून गाल फुगून वावरत राहणार घरामध्ये दिवसभर. अगदी असंच करतात. मग आईचं मन लोण्यासारखं वितळतं. उपाशी तापाशी बघते ना तर तिचं हृदय द्रवतं. पण मुलगा मस्त आरामात आई जेव्हा झोपते ना तेव्हा काहीतरी खाऊन घेतो, तिला कळतही नाही. म्हणजे एक तर तो बाहेर जातो तर काहीतरी खाऊन येतो आणि आईला सांगतो की मी तर काही खाल्लंच नाही, प्यायलंच नाही, तोंड वाकडं करून बसतो दिवसभर. आमच्याकडे एक मुलगा येतो, तो सांगत होता की जेव्हा माझी आई किंवा माझे वडील माझं म्हणणं ऐकायचं नाहीत ना तर मी घरात इतका तमाशा करायचो, इतका हट्ट करायचो. कब्बशी आपटून फोडून टाकायचो आणि टेबल स्टूल असं उचलून धरून फेकून द्यायचो. पाण्याचा माठ धाडकन फोडून टाकायचो. इतका त्रास द्यायचो तर आई वडील इतके थकून सोडून द्यायचे. मग जा बाबा तुला जे करायचंय ते कर. आणि मग मजेत मला हवं ते मी करायचो. मस्ती मजा, माझं तर झालं काम, असं व्हायचं. आता अशा मुलांचे प्रश्न यायचे तेव्हा त्यावरचा उपाय काय काढायचा बरं. इथे आई वडिलांनी खूपच धीराने घ्यायची गरज आहे. भावना प्रधान होता कामा नये, लोण्यासारखं मृदू बनण्याची गरज नाही. शांत मनाने मुलांचा खोडसाळपणा बघत बसा. आत मनाला अजिबात लावून घ्यायचं नाही. त्यांचं जे नाटक असेल ते नाटक बघत बसा. तिकिटाच्या खर्चाशिवाय आपल्या मुलाचं नाटक आपल्याच घरात बसल्या बसल्या बघायला मिळतंय तर याहून चांगली आणखी कुठली गोष्ट असणार आहे. आरामात बघा मुलांची नाटकं. पण आत मनाला काही लावून घ्यायचं नाही. मनाला ते स्पर्श करायला लागतं तिथेच आपण कमकुवत होतो. भावनाशील होतो की अरे आता काय होईल, मुलगा उपाशीच बसलाय, आता रुसलाय, आता त्याला कसं काय पटवून सांगू. बघा जोवर तो मानत नाही तोवर मनात आई वडिलांना इतका त्रास होतो. किती संवेदनशील होतात, आतून रागाने अगदी धुमसत असतात. आणि मग तो राग शांत करायला जा बाबा तुला करायचे ते कर असं म्हणून त्याला हवं ते करू देतात. हीच मानसिकता असते मुलांची. मग मुलांची ती सायकोलॉजी तशीच बिल्टअप होते. असाच मी तमाशा केला किंवा मी रागावलो
तरच माझं काम होईल, नाही तर माझं काम होणार नाही. म्हणजे ती त्यांच्या मनात तशी ग्रंथी तयार होते, तो तशी गाठ बांधतो आणि जेव्हा त्याला मनासारखं काही आईवडिलांकडून करवून घ्यायचं असतं तर मग तो हेच हत्यार वापरतो आणि आईवडिलांकडून आपलं काम करवून घेतो. आणि आईवडिलांना पत्ताही लागत नाही की याने आपल्या सायकॉलॉजीचा अभ्यास केला आहे आणि नंतर आपल्याला तो उल्लू बनवतोय. मुलांना सुद्धा इतकं खोल ज्ञान नसतं, पण ते जाणून बुजून करतात असं नाही. तसं तर मनाने मुलंही खूप चांगली असतात बघा, त्यांना चुकीचं समजू नका. तशी तर अजाणतेपणी सबकॉन्शियस माइंडमध्ये ही मानसिकता त्यांच्यात तयार होत जाते. त्यांना विचारलं तर ते सरळ सांगतील, नाही आम्हाला आमच्या पालकांना दुःख देणं आवडत नाही. तसं तर त्यांच्या मनात खोलवर हे विचार येतच असतात आणि तरीही सबकॉन्शियस माइंडमध्ये मुलांच्या मनात तेवढी जाणीव असते, आत खोलवर असते, पण कधी कधी आपोआप असं बिहेवियर हे होतच राहतं. आणि जो हटीपणा त्यांच्या आत असतो ते काढण्यासाठी पालकांनी काहीतरी स्टँड घ्यायला हवा. जेव्हा मुलं कित्येक जण सतत रुसतात, ओरडतात, एक मुलगा तो एवढासा होता, छोटासा, तो म्हणाला जेव्हा त्याच्या विरुद्ध काही होतं ना, तो इतका ओरडायचा, इतका रडायचा की त्याचं सगळं शरीर थरथरायला लागायचं, काळा निळा पडायचा तो. आणि त्याचे आईवडील म्हणायचे की याला काय झालं आता, तर हा जाणार म्हणून सगळे गप्प बसायचे आणि जे म्हणायचं ते करायचे. इतके हट्टी होतात ते. मग खरं तर तो हट्ट करायला लागल्यावर त्याला हळूहळू त्यातून बाहेर काढायला हवं यातून. आणि ते आपल्या वितरागतेनंच समतेनंच होणार आहे. पण तो जास्तच हट्टी असेल तर मात्र आणखीनच होईल. त्याच्या हट्टीपणाचा मोठेपणी त्याच्या बायकोला, त्याच्या मुलांनाही त्रास होईल. म्हणून पालकांना त्याच्या या मानसिकतेतून त्याला बाहेर काढायला अत्यंत समतेनं राहावं लागेल. त्यांनी कितीही आरडाओरडा केला, शांतपणे त्यांच्यावर काही परिणामच झाला नाही अशा प्रकारे वागायला लागेल. आणि तो रुसला किंवा त्यानं खाल्लं नाही, प्यायला नाही, तर आतून स्वतःला वाईट वाटून घ्यायची गरज नाही, दुःखी नाही व्हायचं. आज त्याने खाल्लं नाही, 2 दिवस खाणार नाही, 3ऱ्या दिवशी तर खाईल ना, कुठे जाईल. कारण आयुर्वेद काय सांगतं की कोणी एखाद वेळी उपाशी राहून मरत नाही. ती तर चांगली गोष्ट आहे, जितका उपास करेल तेवढं शरीराला बरं. जास्त खाणारेच मरतात उलट लवकर, उपास करणारे मरत नाहीत. म्हणून आपण हेच समजायचं की आज आपल्या मुलाने उपवास केलाय तर चांगली गोष्ट केली असं म्हणून मन शांत ठेवा. आपोआप त्याला समजेल की असं रुसून बसलं तरी माझं काम होत नाही, माझे हे प्रयोग चुकतायत. दादाजींची स्वतःची गोष्ट आहे. दादाश्री सांगायचे, मी जेव्हा लहान होतो तेव्हा आयुष्यात एकदाच रुसलो होतो आईवर, ते सुद्धा माझ्या वहिनीबरोबर जरा माझा प्रॉब्लेम झाला होता. दोघांचं वय सारखं होतं, 11 वर्षांचं. तर वहिनीला आणि मला दोघांना एकाच वाटीत, दोघांना एकसारख्या 2 वाट्यांमध्ये दूध देत असत. तर मला वाटायचं की माझं घर आहे, 11व्या वर्षी ही तर बाहेरून आली आहे, मग आम्हाला दोघांना सारखंच का बरं, मला थोडं जास्त मिळायला हवं. तर आईला सांगितलं, आईकडे हट्ट केला की मला जास्त हवं आहे. तर आई म्हणाली, नाही असं होणार नाही, माझ्यासाठी दोघं सारखे समानच आहात. मग दादाजींनी सांगितलं की नाही, मग असं कर, मला 1 वाटी दे, तिला अर्धी वाटी, असं केलं तरी चालेल. तर नाही, आईनं ऐकलं नाही, रुसून बसले, सारी रात्र जेवले नाही आणि म्हणाले मला तो झोपच आली नाही रात्रभर. आणि घरातले मस्त झोपून गेले जेवून खाऊन रात्रभर. सकाळी उठून मी कॅल्क्युलेशन केलं, याचा परिणाम काय झाला बरं, यातून कुणाचा काय फायदा झाला. तर माझंच तर नुकसान झालं घरात सगळ्यात जास्त. तर असा सिद्धांत आहे, प्रिन्सिपल आहे की जो रागावून बसतो त्याचंच नुकसान होतं. म्हणून दादाश्रींनी त्या दिवसापासून निश्चय केला की आयुष्यात परत रुसून बसणार नाही. आणि म्हणून मुलांनी सुद्धा हे ओळखायला हवं की रुसून बसून काही फायदा होणार नाही, किती नुकसान होणार. जेव्हा त्यांना ते कळेल ते आपोआपच रुसून बसणं सोडून देतील. जय सच्चिदानंद.